पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही दिवसापूर्वी मंदिर स्वच्छतेचा नारा दिला। त्यांच्या आवाहनानंतर मंदिर स्वच्छतेसाठी नेत्यांमध्ये चढाओढ दिसली, पण 4 दिवसानंतर ही नव्याची नवलाई संपली। राज्यातल्या प्रमुख मंदिरात आणि मंदिर परिसरात स्वच्छता आहे की नाही, भाविकांना सोयीसुविधा मिळतात की नाही याचा आढावा घेणारी लोकशाही मराठीची विशेष मालिका देवाची याद्वारी। नाथ संप्रदाय आणि वारकरी पंथाची दक्षिण काशी अशी ओळख असलेल्या पैठण इथं मोठ्या संख्येने भाविक येत असतात। मात्र गोदेकाठी असलेल्या भाविकांना कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतोय पाहूयात। पैठण दक्षिण काशी अशी पैठणची ओळख। वारकरी आणि नाथ संप्रदायाचं मोठं तीर्थक्षेत्र म्हणून पैठणची ओळख आहे। पैठणला येणाऱ्या भाविकांची संख्या हजारोंच्या घरात आहे। नाथषष्ठी सोहळ्यावेळी तर पैठणमध्ये वारकऱ्यांचा महासागरच पाहायला मिळतो। पैठणला आलेल्या वारकऱ्यांसाठी मंदिर परिसरात जेमतेमच सोयी सुविधा आहेत। मंदिर परिसरातली स्वच्छता जेमतेमच दिसते। देवस्थान जेवढी स्वच्छता ठेवण्याचा प्रयत्न करते ते अपुरे पडताना दिसते। मंदिरापासून जवळच असलेल्या गोदावरी घाटावर तर घाणीचं साम्राज्य दिसतंय। पैठण शहरातलं सांडपाणी गोदावरी नदीत सोडलं जातंय। ज्या भागात नाल्याचं पाणी नदीत जातं त्याच्या खालीच गोदावरीचा घाट आहे। प्रतिष्ठान नगरीतील 9 नाल्याचे पाणी या गोदावरीमध्ये येते आणि या गोदावरीमध्ये जे आमचे नाथ भक्त वारकरी असतील ते याने स्नान करतात। या 9 नाल्याचं मलमूत्राचं घाण सांडपाणी सर्व या गोदावरी उतरत आहे। मी प्रशासनाला हीच विनंती करीत आहे, नगर परिषदेला सुद्धा हीच विनंती करीत आहे की कुठेतरी हे थांबून आपण स्वच्छतेकडे लक्ष दिलं पाहिजे। गोदा स्नानाला वारकरी संप्रदायात अनन्यसाधारण महत्त्व आहे। गोदावरीचं पाणी प्रदूषित असूनही निव्वळ श्रद्धा म्हणून भाविक गोदावरी स्नान करताना दिसतात। एक तर कसे भाविकांनी बी टाकायला नाही पाहिजे आणि हे जर वस्त्र याच्यापेक्षा कोणाला जर दिले, आता नवीन पीक कपडे टाकतात ना, हे कपडे जर टाकले समजा दुसऱ्याला दिले कोणाला घालायला काय मिळतील, हे टाकून घाण होणार, दुर्गंधी। आणि एक तर शासनाचा कोणी माणूस पाहिजे, इथं शासनाचा कोणी माणूस नसल्यामुळे बी कोणी एक विल्हेवाट करायला पाहिजे, त्याची विल्हेवाट नाही। गोदावरी घाट पावसाच्या पाण्यात धुवून निघत असेल तेवढंच, एरवी कधीही घाट स्वच्छता होत नाही। घाटावर ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग पाहायला मिळतात। नदी काठाला तर डम्पिंग ग्राउंड सारखं स्वरूप प्राप्त झालंय। स्थानिक प्रशासन घाटाच्या स्वच्छतेकडे हवं तेवढं लक्ष देताना दिसत नाही। इथं आलो तर आंघोळी उघडी केली तरी थोडं जरा हे वाज यायला आहे, पण आपण तीर्थ म्हणून समजा आपण स्नान केलंय समजा, पण ते नंतर तसं वाटत नाही, बाहेर निघले की पुन्हा वास येतो, सोय नाही, काही नाही असं। पैठणमध्ये आलेल्या वारकऱ्याला नाथांच्या समाधीनंतर अतीव आनंद होतो। या आनंदावर परिसरातल्या अस्वच्छतेमुळे विरजण पडतं। स्थानिक प्रशासनाने मंदिर अधिक स्वच्छ ठेवावं, तसंच गोदावरीचं पात्र आणि गोदावरी घाट स्वच्छ ठेवावा ही माफक अपेक्षा। सुरेश वायभट्टसह सचिन बडे, लोकशाही मराठी, पैठण। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।